पप्पाला येऊ दे, पप्पा सोबत जाऊ मग आपण सिटीत जाऊ. आता इथं थोडी मिळणार आहे टेडी बिअर, सिटीत जा लागते टेडी बिअर घ्यासाठी. अहो हे पा काय म्हणली, टेडी बिअर द्या म्हणते, टेडी बिअर घ्यासाठी सिटीत चला म्हणते. चला बरं आता हिला घेऊन. टेडी बिअर कामाला काय मार्गात होता, मार्गाला जाणला असं टेडी बिअर सारखं खेळायचे. का बाले हो काय ते टेडी बिअर बरोबर आता तो जरा घेऊन 2-4 दिवसांना थांबना. आता एक तारीख पगार व्हायचा आहे ना अजून. काय लावून राहिलो तुम्ही, काही मजा करता ते, मारत का टेडी बिअर होय का तो? अरे मजा होई ना, मजा केली बस. थांबना तर होते ना 1 तारीख पगार गिगार झाला तो. मग आहे ना सध्या खेळले तिला खेळलं मला ते घरी एवढे मोठे खेळले आहेत. नाही नाही, मला आजच पाहिजे टेडी बेअर. आज चला मला घेऊन तुम्ही सिटीत. नाही तुम्ही जेवणही नाही करत आणि शाळेतही नाही जात मी. दे ना तिला घेऊन. ते काय हेलिकॉप्टर मागून राहिली काय का? आता त्याच्यासाठी तुम्ही पगाराची वाट पाहता. घेऊन द्या, बँकेतून काढा आणि घेऊन द्या तिला. राम राम मंडळी, राम राम. काय असं आहे बापर पंच मोठा बेकार काम आहे नाही काय. हा आपले व्हिडिओ म्हटलं आता 7 वाजता रोज 7 झाला. आता टाइम फिक्स आहे आमचा. 4 वाजताही नाही, दुपारी 2 वाजताही नाही. आता कसं आहे आम्हाला फुर्सत भेटते मग 7चा टाइम ठेवला तर मग कसं आहे ते आरामाने बनवले जाते. म्हणजे रोज व्हिडिओ यासाठी 7चा टाइम आता पक्का केला पाहिजे. 7 वाजता पाहिजे रोज. हा भरगोत प्रतिसाद भेटू द्या. कारण की कसं आहे प्रतिसाद भेटला अजून इकडे आमचा हौसला वाढ द्या. नवीन असं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक होऊ द्या, लाईक नका कमी पडू द्या. हा काल द्या शरद भाऊचा फोन आला होता ना, शरद भाऊ भड आपले इथे कुठे बुलढाण्याचे. हा ते म्हणे बरं डबल तशी कमेंट टाकली द्यायले. शरद भाऊ कमेंट केली डबल, म्हणजे काल डबल व्हिडिओ पडला होता तो दुपारचा. तो संध्याकाळच्या दुपारीच लागून गेला म्हणून म्हटला ते रुपेश भाऊचे फोन येते. रुपेश भाऊ गुल्हान दारवेचे बापा त्याचे बापा हे मेसेज हर एक कमेंट करते ना ते. आता कमेंट आले त्याचे नाव घ्यायला लागते. ते जुने लोक आहे आपले आमचे. त्याच्या आग्रह करतो बा आम्ही रोज व्हिडिओ. हा पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता जातो पोरीला घेऊन बा टेडी बिअर मागून ना ते. काय एक कायले पहिले आपल्या कायले खेळले होते होय नाही. ते आपले काढले चक्र निरा टायर सायकलाचे टायर आणि काय ते घुरगड्या आणि त्या काय काळ्या दांडेन धुंडेन हेन तेच खेळणे आपले. पहा शेवटपर्यंत. बापरे बापरे टकलो रे टकलो कुठं. हा इकडे काय आलं हे बाप्पा मोठं आलं सकाळी हो काय. हो नाही का तू कुठं बा चुंबर काय खाली आणली काय? हा मार्केट आला का म्हटलं. आमचा कांदा भरणं चालू आहे. कांदा घेतला आम्ही व्यापारच्या संघ आहे आम्ही. हा कांद्याची चालू आहे आमचा सौदा. तू कुठे म्हटलं इकडे? आणि मी काय सांगू आता माया काय केलं काय नाही तर लक्ष्मणच्या पैसे मस्त मजा करून लागू माहिती काही नाही. कुठं टाली गेली कुठं आणलं मार्केटात कोणतरी आणलं काही असं झालं म्हटलं त्यांना काय म्हटलं लक्ष्मण भोजन जात होतं. तेच तर म्हटलं मी आपलं आलं का हे कुकडे रे का. चल तर रे झुंबर चहा घे पिऊ. चल ना चहा घे प्याला वाटते. तू चहा नाश्ता झाला वाटते हॉटेला तू निघाला नाही का. अरे मामा आता मी चहा पेलो नाश्ता केला. हा पोट निघा आता घेतो. दुकान उघडा जाते नाही दुकान उघडा आहे आपलं. हा पांडीचं हा चालू द्या ना. झुमऱ्याजवळ पैसे आहे बाबू शिवला. कसं करतो दुकान उघडते जातं 15 मिनिटात. मग आता मोठा घेता घास शकून त्या मतानं. ते थांबणार आहे तिकडे टरक राहिला ना. कांदे भरणं झाला व्यापारी आहे तिकडे येऊन बसलो का करतं का धिंगाणं. थांबणं होऊ दे ना पहिले मग टरक फरक पाठवू. हा लागत झुमराला तिथपर्यंत सगळं ठेवू. हा संत पाहता येते बजेट आहे ते थोडासा वाटवायला मला. चेहऱ्याची तलाली सांगायला त्याची पैसे किती आहे त्याजवळ त्याला लेखाचा घाट वापरा नाही का. घेतल्या बरोबर तिकडे मुंड्या. हो ना थांब ना. अरे बरं चल मग त्याला कांदे किती भरणं चालू आहे. तुला काम धंदा चालू आमच्या संघ काही विषय आहे का? ते दुकान उघडा आहे ना रे. टाईम आहे ना दुकान काय टाईम एवढ्या लोक जातं काय. चल जरा येऊ फेरफार करून आम्ही नाश्ता गिस्ता करतो. त्या झाला ना चहा पाणी घेतो नाश्ता करतो ना. हा मग चाललं तू गावात. आणि हो चेन नाही मला आता इकडे कुठं टाइमपास करावं लागेल ना. हे बरे आहे सोबते नाही का. हा मग पाहिजे संध्याकाळी 4-5 वाजता लागते म्हणून नाव्या सांगून देईन. कारण ठेवलं जाईल शोधून डायरेक्ट जाईन तिथं मावा काय करून म्हणून अर्जन आलं असा आला तसा. बरं ठीक आहे. हा माझा नाश्ता पाणी झाला. तुम्ही काय नाश्ता पाणी कुठं आहे म्हटलं कांद्याच्या मार्केट नाही का डायरेक्ट भरणं चालू कांदा. हो मार्केटात आहे ना तिथं चालू आहे ना. बबन तिथंच आहे. मजूर आहे बाय आहे चालू. कांद्या छटाई चालू आहे. चल मग नाश्ता गिस्ता करतो आम्ही. मग चाललं तुझं काय करतो रे. कुठं जाता गावात काय गमते रे. झुंबर बरं आहे ना शहरातली हवा इकडे नाही का. हा संग मग राहून चाललं तू गावात मग. हा ठीक आहे ना. पाहुणे मला फोन लावा लागेल. तिकडं हाला मला घ्यायला लागेल जरा नाही का. पाहुणे मला विचारावं लागेल काय म्हणते काय नाही. हा लक्ष्मण काय गरम झाला का काय झाला काय नाही इकडे. मी आहे फरार झाला इकडे नाही लावतो जरा फोन याच्या समोर नाही लावा लागेल. रस्ते चांगले झाले ना तू नाही आता. पहिले भलते राजा इकडे निरा घरात घरा होता. हा आता सुधारला काय चक्कर लावले का. सिमेंट रस्ता आहे. हा पाय नाही ज्या ते लावले ना ते काय म्हणते ते इटायचं आहे साईडला इकडून. आणि ते सिमेंटच होय ते सिमेंटच होय नाही तसे. अरे पण माया काय रोल आहे त्याच्यात. काही राजा काही लक्ष म्हणायला का समजत नाही का. पैसे थोडीन त्याच्यात झुमऱ्या धरून शांताराम भाऊचं नाव. शांताराम भाऊन त्याला हे केलं का कमाल आहे राजा. कोण म्हणे तुला असं का रे त्याच्या असं कोण म्हणे म्हटलं का शांताराम भाऊन त्याला फरार केलं म्हणून झुमऱ्याले. मला काय माहित.
मी तिकडे सरपंच दुकानात उभं होतो. तिकडे तो आपला पाहुणे बांध पहिले तो लक्ष्मण फिरला गावात जिकडे जा तिकडे जिकडे ना तिकडे. तर मग ते हिंडला तो थकला तो. झुमरा गेला म्हणते 500ची नोट घेऊन. झुमरा काही गावात आहे नाही. त्याच्यानं मग तो त्यानं म्हटलं का बा शांताराम भाऊनच त्याला हे केलं असं केलं तसं केलं. गावातले लोक काही सांगते ना त्यालाच काय म्हणून गावातले लोक काना भरते ना. बरोबर आहे ना शांताराम भाऊ. मी काय म्हणलो आपल्या गावात लय इचोकाटे लोक लय आहे ना. बातच काना भरून देते ना नाही काय. पैसे घेऊन पाहायला झुमऱ्या नावाची बदला मी तुमच्या करू तो. शांतारामनं पाहिलं शांतारामनं फरार केलं झुमऱ्याले. वा रे वा अजय बोल आहे. त्याला फोन लावायला विचारा तुम्ही. नाही 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 मी माय असं म्हणणं आहे शांताराम त्याला काही सध्या फोन लावू नको. कसं आहे त्याचे तो घेऊन पाहायला पैसे जरा जयला तपेला आहे तो. जाऊ दे लोकायले काय म्हणते म्हणू दे. लोकायचं काय जेवढा काय जाऊ दे काही बोलण्यात मजा नाही. फोन लावशी ना कारण तो शब्दाला शब्द वाढून जाईन. त्याच्यानं मग काय ते फालतूचं काही चिंधीचा सरप करू नको. जाऊ दे ना म्हटलं ना तुला सांगितलं म्हणून माहीत झालं. तुला नसतं सांगितलं तर काय माहीत झालं. आपल्या पाठीमागं काय बोलते कोणाला तरी माहीत पडते. कुठं टेन्शन घेत बसते. जाऊ दे ना. हो ना आपण बरोबर नाही ना जे असं माहिती म्हणणं का हॉटेलला चाललो जाऊ आपण दिवसा संध्याकाळी चालतं काय. बया चाललं जाऊ त्याला म्हणून काय राजा असं असते काय. तुला का नाही चोल्लरपणा काय शांताराम म्हणजे काय शांताराम ऐकते. आता कसं मला आता पोट्टे मामागा राहते तर त्याला काय करणार आहे. कोणती गोष्ट असली का ते शांताराम काका. आता मग मी काय तर माझ्या कामात पडते ना. काही आपलं लावणं भलत्याच गोष्टी काय तर इकडे तिकडे. गेला कुठं असं मग झुमऱ्या. त्या लक्ष्मणचं काय चुकलं. त्यानं त्याला सुद्या मतानं 50 रुपयासाठी त्याला 500ची नोट दिली म्हणते. हा राजा त्या 500ची नोट घेऊन पाहिला. उद्या जर एखाद्याला काम पडलं समजा अडी घडीचं कोणाला काहीच पडते कोणाला काही पडते दवाखाना येते कोणता डॉक्टर येते गावात काही सामान. आता कसं ज्याच्याजवळ धंद्यावाल्या लोकांजवळ पैसे राहायचा तो धंद्यावाला झाला. सरपंच झाले धंद्यावाले. याच्याजवळ सदा कदा पैसे असते. एखादा आपल्यासारखं मरण होते ना मग असं. हे बरोबर बोलला मुद्द्याचा बोलला झाबरू तू. मग काय तर कधी लक्ष्मणच्या घरी आम्ही कधी जातो ना 10 वाजता रातचे तो हॉटेल बंद करून आला ना तरी पैसे देते राजा होतो. फक्त एवढं सांगते बा सामानाचे होय भाजीपाल्याचे होय तेल आणायला लागते भाजीपाला लागते किराणा आणायला लागते असं सांगते बा. ह्या टायमात कामात पडतो. सांगा बरं असं झुमऱ्यानं पैसे घेऊन पाहिला. आता उद्या त्यांना आपल्यासारख्याला नाही दिलं तर मग आमच्यासारख्याचं किती मरून राजो. शांताराम बघा तुम्ही सांगा बरं नाही का बरोबर आहे ना. ह्या गोष्टीवर जसा विचार करावा लागणार आपल्याला. कसं काम नाही खराब. एका जणांना 10 जणांचे एक आंबा सोडला तर किती आंबे सोडून तो आता. हे बरोबर आहे ना. कसं व्यापारी लोक आहे अडी घडीले कामात पडते ते बरोबर आहे का. त्यानं विश्वासानं त्याला पैसे दिले आणि यानं पयाव का म्हटलं. यानं फरार नाही व्हायला पाहिजे ना. ठीक आहे ना खर्च झाले भेटून घ्यावं त्याला सांगून द्यावं काय केलं काय नाही. 50 रुपयासाठी एवढी 500ची नोट घेऊन पाहायला म्हणजे गंमतची झाली का त्याची. ते शांताराम जरासा त्याचंही काही चुकून नाही राहिलं. लक्ष्मणलेच आपण दोष देऊ तसं नाही होईन ते. त्या झुमऱ्याला का नाही पत्ता गाडा देते त्याला जराशी आता बत्ती द्यायला लागते टकल्याले. मला सगळ्यात पहिले मी त्याच्या टकल्या म्हणा त्याच्या लय बदमाश लय अज्जात आहे. माझ्या सांगितलं का माझ्या लय काळ्या गेल्या त्यानं. अरे बाप त्याला खरंच तेवढाच का हे म्हणाले तुम्ही हे पटलं मला. त्याला जरासं कधी त्याला द्यायला लागते शिवलाल टोयगुड्यासारखी बत्ती द्यायला लागते झुमऱ्याला आता आहे ना. जरा त्याला सारखं करायला लागते सारखं. मी सांगतो तो गाव सोडून गावात तर नाही आहे तो गेला शहरातच गेला. शहरात गेला गॅरंटीन सांगतो ना. तो स्टँडवर माहीतच पडते तो कोणाच्या गाडीवर गेला कायच्यात गेला 100% गॅरंटीन सांगतो तो गावात नाही जाय. हो ना आलं ते माझ्या जरासं ध्यानात आलं ते. आता त्याला जरासं सारखं करू आपण झुमऱ्याले. बरं हे कुठं आहे रे हे तिघं चौघं जण कुठं आहे काय मी. शिवलाल झाला आपला तो झाला आपला शिवलालचा सोबती बबन झाला. तो बाकीचे हे काश्या गिश्या माऊली हे कुठं गेले काय मी. ते दिसून राहिले गावात. हे याचा काय पता आहे काय मी. त्याच्या इकडे जरा ध्यान ठेवावं लागते ना. अरे ते गेले ना. त्यानं कांद्याचा टरक भरवायला बाबा. ते कांद्या त्यानं घेतलं ना सफाईले उधळा मग पुरं पापा कांद्याचे टरक काम चालू केलं ना. कांद्याच्या मार्केटात आहे बाबा ते पापा मोठं का सही काम आहे त्याला. आता हलगा मालगो इकडचं तिकडे करायले. मी आता म्हटलं तर येऊ का. आम्ही तर नाही म्हणे माणसं नाही पाहिजे म्हणे सध्या. बाया चालू आहे म्हणे बायाचं काम आहे म्हणे आम्हाला. बरं ते तिकडे गेले नाही. बरं थांब ना त्याच्या झुमऱ्याला जरासा आपणही शोधू त्याला जरासा त्याचा घ्यास लागेल पाठला. म्हणजे कसं आहे तो संध्याकाळी अजून लक्ष्मण गावात येणार तो किरकिरी लावून गावात आल्यावर नाही. त्याचा काय तो भेटे बनवून त्याचा आहेच तो आकार. म्हणून त्याला जरा झुमऱ्याला पकडाच लागून कुठं भेटते काय भेटते तपास करू जरा त्याचा. ते बरोबर करू जा तपास. नमस्कार 7 वाजता व्हिडिओचा टाइम आहे म्हटलं. पाहायचा जाता रोज संध्याकाळी 7 वाजता. पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता. बापरे बापरे खूप चालते वाटते हॉटेल आहे ना. बापरे खूप मोठं आहे. आतमध्ये असं वाटत नव्हतं. बाहेरून पाहिलं तर छोटं दिसत होतं. खूप मोठं आहे आतमध्ये हॉटेल. हो काहीच नव्हतं त्याच्याकडे. लक्ष्मण नाही का तो त्याचं काहीच नुसतं झोपलं होतं उलसं केलं त्यानं मोठं बाबा. खूप चालत आहे पण आहे ना. धंदा चांगला आहे तर. अरे वेटर कुठं बसायचं बाबा आम्ही रे. आता तिकडे आतमध्ये जागा आहे का असं चांगली थंड.
सर इथं बसा ना. आता सध्या आता कसं आहे हिवाळ्यात आलं सध्या तसं एसी गिसी आहे म्हणा तिकडे एसीचा हॉल आहे आमच्या तिकडे. तुम्हाला एसी आता सध्या चालू नाही केला आहे इकडे नाही तर तिकडे हॉल आपला तो वरांडा आहे तिथे टेबल लागलेला आहे आणि इकडे मोकळ्या याच्यात तुम्ही सांगा ना कुठं सगळं इकडे मोकळं आहे सगळं वातावरण. हो का असं अच्छा एसी चालूच नाही केला अजून तुम्ही आहे ना अच्छा आम्हाला कसं ते एसीची सवय आहे ना मग कसं कसं इथे मोकळ्यातच बसू मग तिकडे काय म्हणते तिकडे वरांडा वगैरे कशात काय बसायला तिकडे नाही त्याच्यापेक्षा इथंच टाकायला ना इथेच लाव रे बा इथेच लावा इथे चांगलं फक्त टेबल वगैरे चांगलं साफसूफ करून घ्या आणि जेवण कसं व्यवस्थित असं ताजा मसाला वगैरे सर्व व्यवस्थित कसं आहे त्याच्यातलं नाही करता कारण की आमचंही हॉटेल आहे आम्हालाही माहिती समजते म्हटलं हा. आपलं हॉटेल कुठं आहे काही काही सांगत आहे का त्याला हॉटेल तर विचार कुठं आहे काय आहे तर. जाऊ द्या ना काय पुऱ्या भारतात कुठं ना कुठं राहायचे भारतावाले किती विदेशात हॉटेल आहे कुठे सांगून द्यायचं आपण त्याच्यात पाहिले येत असते का तुम्ही चुपचाप राहा बरोबर करते मी. अरे नाही मॅडम आमच्या इथं म्हटलं एकदम ओरिजिनल राहते म्हटलं रोजचा ताजा मसाला असते रोज खूप घरगुती गिराईकवाले फॅमिलीवाले भरपूर येते म्हटलं इथं आमच्या इथं. हो फॅमिली रेस्टॉरंट आहे ना आमचं त्याच्यामुळं आम्ही सगळं व्यवस्थित असते आमच्या इथं मसाला हे ते बसा ना तुम्ही एका चौथं घेऊन पहा. हो का बरं ठीक आहे ना चालेल ठीक आहे आमच्यासाठी कधी खुर्च्या वगैरे कसं पुसपास करून घे बेटा ते थोडंसं पेपर नॅपकिन वगैरे थोडंसं हात धुवायला डेटॉल वगैरे असेल ना तर थोडं हात धुवायला डेटॉल वगैरे बेसिंग तिथेच आहे का. हो मॅडम तिकडेच बेसिंग आहे वॉशरूम तिथंच आहे बेसिंग तिथंच आहे. हो अरे बापरे हे काय हे खादोडे होईना बाबा हे खादोडे कंपनी काय आम्ही येतच नाही काय आले बाबा माझ्या हॉटेल बाबा मोठे भारी आले का ते ते घेऊन घेते ना मग म्हणजे भाजीच चांगली झाली पोळ्याच चांगले झाले याची मोठे भेवतायची बाबू जरा ध्यान ठेवा त्या भाले सांगा म्हटलं बरोबर त्याला म्हणा बरोबर हँडल करत येईल जास्त ते पाहिजे बरोबर हरभरे झाडा चढवते ते सोपे लोक नाही म्हटलं त्याला बरोबर काय सांगतो त्याच्या गोष्टीत जाऊ नको पण ते मोठे भाजीन द्या म्हटलं खादोडे दोघे जण ते नवरा बायको बापा माय ओळखीचे आहे ते. अरे बापा मला माहिती मी होतो ना त्याच्या तिकडे बापा लय सांगतो त्या गळ्याला सांगतो ना माझ्या गळ्याला त्याच्या ओळखीचे नाही ते मी ते सांगतो त्याला बरोबर पाहिजे म्हणून यायचं जरा हिशोबाने राहायचो हे भातात चाटाई देऊन पाहिजे बरं कधी तुया काम तर केलेच असन ना आता हे नाही निंदा खुरपायचे काम तर केलेच असन ना तुया तिकडे का टर्कच चालत जा जास्त. आता हे काम का नवय आहे काय हे काम बापा तो माय आता भाऊ नाही काय मामा लुटेरे बापा त्याच्या संग जात जाऊ ना आम्ही तो फाईल करेतो बा काही विषय आहे का बाद देतो घंटो का मिनटो जिकडचं तिकडे करून देतो म्हटलं कायले काळजी करता तुम्ही फक्त पाण्याची खायची सोय लाव जा मग बस बाकी सगळं एकटाच देतो 2 दिवसात देतो वार पुरं पलटी करून. सांगायला जे हो ते चांगलं पोट्ट आणलं होतं ते पोट्ट नाही म्हणे आता ह्या एवढा मोठा दहीचा दहीत घेऊन आले मा बाबा ह्या डॅनी मोठे बाले भेटला तिकडे आणि आता सांगा याला पाणी किती लागन आणि याला खाले किती अनाज लागन एकटा किती दिवसात निधन काय डोकसंच नाही लागत बा माहिती दिमाग मॅच झाला मा बुड्यालाही मॅच झालो ना काय कालाव चांगला आणला तर काल तो झांगळ गुत्त्या त्याच्या घरी एवढे मोठे मजूर होते नाही त्याला हाकलून ह्या याला देते का काय म्हणजे आता काम. तुझ्याजवळ मग युवा आहे काही खुरप गिरप काय ना निनसीन म्हटलं अरे ते मी का संघ घेऊन फिरतो का जे काम भेटलं ते काम करायचं तुम्ही सांग ना दे ना तुमच्याजवळ जे असं युवा द्या खुरपं द्या उदय द्या पावळं द्या जे असं त्यांना काढतो मी का मला काय फरक पडून राहिला तुम्ही सांग ना तुम्हीच अवजार द्या तुम्हीच काम सांगा कसं करावं लागते तर. ओले आपले बाप आले म्हणजे तुझ्या लोक युवाई नाही फुलपोई नाही तुला कामही देऊन द्या तुला मजुरी द्या तुला ते काम कसं करावं लागते ते सांगा बापले काले द्या ना याच्या मंग लागून हात आल्या का मग पुरे बळसात जाणं असं वाटते मला याला जेवायला द्या याला पाणी द्या याला फुलपोई द्या म्हणजे फुलणार काय म्हटलं मला हे तर सांग हे मला फुलन का म्हटलं असं तू या जाऊन तू किती दिवसात निघशील हे तर सांग. अरे जमलं बा मा बुड्याच्या आलं ध्यानात ना म्हटलं मा बुड्याच्या येतच ते का ध्यानात त्याला भोले होत लावून का मा बुदा नाही जमलं मा बुड्याच्या लागून देतात ह्या एवढा मोठा घ्यायला याला तर मला तर पाणी बस पाणी आणले बाबू आणि काय लावा भाकरी याच्यासाठी तर पुरं डाळ्याच्या डाळ्यात आणायला लागते रोज भाकरी मा बुडी थंडी होऊन दे तिकडे. जाऊ दे ना राजा जास्त हिका त्या नको करत बसून देऊन दे ना त्याला उदळ देऊन दे ना तो पायत बसत भाकरी पोयाचं काय असं तर तुला काही जमत नाही का रे बा रे काय ना तू आलू पोंग्या का ढोल पोंग्या तू काय तू सारखेच आहे तुम्ही तुले भाकर तुकडा काही जमणार नाही का म्हटलं तुझ्यासाठी राजा एवढ्या मोठ्या पायलीच्या नदलीच्या पायलीनं काय होईन तुझ्या 4 पायल्याच्या भाकरी कोण टाकीन हे पाय तू एक पाय भाकरीचं पाण्याचं पाणी इथंच आहे भाकर काय असं तर पीठ डयन मयन चक्कीतून घेऊन येत जाय आणि तुले उदळ पंदील याला उदळ देऊन टाक निंदत बसन जसं काम होईन तशी त्याला पैसा द्यायचा झोपला राहीन तो इथंच काय करतो बसतं का हिका त्या करत बरसा देऊन जाईन ना का मॅटा. हो ले का याले डाण्या म्हणते हे काही फोटो नाही आहे बलबल बोलून आला नाही असं बोलते पाणी पिण्याला का इरीतला रोजची अर्धी आटत जाईन पण
अरे बाप रे, जाऊ दे ना काय फला. हा हे ठीक आहे, हे असं असं चालते आपल्याला. हा डॅनीनं म्हटलं ना, हा तू हे काम उद्याला सांग केवढ्याला घेतात आणि बसला आणि बस चालू दे, जेवढ्या दिवस निघशील तेवढ्या दिवस बस. हा आणि तू तुझ्या हाताने भाकरी थापत जाय, त्या चक्कीतून पीठ घेऊन येत जाते, सांडलं पीठ लायचे ते भेटते तुला 10 रुपये 15 रुपये किलो ना. त्याचला तुला लायचं ते जाय, दुसरं कोणतं खाशील तू बस. मा बुद्धी सोडून देईन माझी, मला पैन मला सोडून. तू एक काम कर, हा काय असं उद्याला घेऊन घे चल दे आपल्या वालात निंदत. हा आता म्या का भाकरी कधी टाकल्या नाही तर जमल्याच तर मला भाकरी तर जमल्या पाहिजे लागत. हा ठीक आहे उदळ घेतो राहतो इथं काही फरक नाही पडत, पण ते भाकरी कोण शिकीन मला भाकरीत आल्या पाहिजे. कंदील तेवढी मेहनत करू लागल देणं लेगाले, अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या खात बसत. ह्या शिकवण ना तुले कंदील भाकरी कशा थापा लागते. तर भाकरी सांगतो त्याला गरम पाण्याच्या थंड्या पाण्याच्या येते. हा जशा येईन तशा मिसायच्या पीठ मीठ जे असन बस धरलं न वरलं घे चालू करून दे आताच काम. आणि संध्याकाळी पायरी काय असन तर घेऊन येतो त्या चक्कीतलं पीठ. आता सध्या तुले जेवाची गरज आहे का? वा जेवायचे म्हणजे आताच पाहिजे मला भत्ता. मग आता काम सुरू करायचं, मग काय असेल तर इंधन काढी तवा मावा काय पीठ भाकरचं काय असेल तर आणून द्या मला बस चालू करून देतो. मी पाय ना कसं देतो वावर देतो, भात देतो पलटी मारून. 10 माणसाचं एकटाच काम करतो, खातोय 10 माणसानं कामही एकटाच करतो. 10 माणसं करतो म्हटलं पाहून तर घ्यायचा कसा असते तर तळा का आपला. एक पाच पाहून तर पा ढोलपुंग्या कायले म्हणते तर. ठीक आहे ना, देऊन दे रे त्याला कंदील ऍडव्हान्स देऊन दे त्याला. आणि काय असेल तर काम दाखवून दे कोण्या धोऱ्यावर लावा लागते काय उदळ्याचा काय तर बाई तुले पुरते तेवढा उदळ्याचा भाव सांगून दे त्याला. अरे मॅट झाला का द्याने, त्याला पैसे देऊन पयाला फायदा याला कोणाला नाही. आजच्या दिवस पैसे नाही माझं, 2 दिवस काम देतो लागन तर त्याला पीठ मीठ आणून देऊ चक्कीतलं. पैसे 2 दिवसांनी देईन बाबू पटत तसा. हा चालते ना, मला धोरा दाखवून द्या आणि ह्या धोरा दाखवून द्या बस. किती रुपये देतात ते सांगा. 2 दिवसानं पैसे. अरे बापरे, जाऊ द्या जे जमलं बाबा मांग कुठं आकार लावतो. एक दिवसात भाकर आणून देऊ याले बस. उद्यापासून आहेच वावला सोकाली होते सगळे जमलं. जाऊ द्या काय करता, भाकर कुटक्याचं ठेवलं बस जमलं. आता काय कल वा वांगे खलाबलं उन्हाळ्यात. उद्या माहीत पडते नाही, उद्यापासून तर मजा यायची वावला. चला भेटू आता उद्या.